मामा थांबा. बरे झालं तुम्ही भेटलात. अरे भेटून काय करतो बाबा, मला घाई आहे. चल. अहो पण मामा. आता बोल लवकर बाबा बोल. सागर आहे ना आपला, शाळेच्या मागे जाऊन बिड्या पितोय. ओ बिडी पिणं वाईट आहे ना मामा. शिवा बेटा तुला नाही कळायचं ते, तू अजून लहान आहे. काय सागर म्हणजे आपल्या पाटलाचा पोरगा, श्रीमंताच्या घरी जन्माला आलेला. अरे शान शोक त्याने नाही करायचं तर मग कोणी करायची, भिकारड्यानं. आणि एक सांगून ठेवतो, जास्त नाक नको खुपसू आणि गावभर बोंबलत नको सुटू. म्हणे बिडी पितो काय रे. अरे पैसे काय तुझ्या बापाकडे मागतो का? हा चल पाड. अरे मला घाई आहे. चल ना रे शिवा, उशीर होईल. तू रुसला ना मग मला खूप भीती वाटते बघ. का? कारण मग तू कोणाचंच ऐकत नाही आणि स्वतःप्रमाणेच वागतो. चल बरं. नाही येणार मी. चल ना प्लीज शिवा, चल ना रे. नाही येणार मी. चल ना शिवा प्लीज. तुला जायचं तर जा तू. शिवा प्लीज रे, चल ना. चल. काय रे शिवा, काय झालं? काही नाही काही नाही. काय झालं? काय नाही ग. अरे मग असं का बसलायस? काय झालं आज असे बाहेर का बसलायत? अहो बघा ना कसं हिरमुसलाय हा. काय रे बाळा, काय झालं? ऐका ना बाबा, तुम्ही म्हणता ना की व्यसन करणं वाईट म्हणून, पण चाटे मामा म्हणत होते की व्यसन करणं चांगलं आहे. अरे खऱ्या खोट्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. आता बघ, चिंचेची चव कशी आंबट असते, तसंच चिंचेच्या पानांची चव ही आंबटच असते. मग खरं आणि खोटं कसं ओळखायचं ते मी तुला सांगते. शिवा, आपलं मन आणि आपली सतसत विवेक बुद्धी नेहमी जागी ठेवायची असते. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय त्याच्यातला फरक आपल्याला कळतो आणि दुःख असण्याचं कारणच नाही, नाही का? शिवा, जो सत्याची कास धरतो ना त्याला दुःखाला सामोरं हे जावंच लागतं. सत्याचा मार्ग हा खूप अवघड असतो बाळा. आणि एके दिवशी पहाटे पहाटे त्या चाटे मामाला चुकून मी रांडुकर समजून त्याच्या पायावर काठी मारली होती. तेव्हापासून त्याचा पाय दुखावला आणि त्याच्यात आणि आपल्या घरात फार मोठं अंतर निर्माण झालं. आणि ते अंतर आता कमी होणं अशक्य आहे. खरं म्हणजे त्या दिवशी तो जरा विचित्र आणि घाबरलेलाच वाटत होता. बाबा, मग आपण कोणत्या मार्गाने जायचं? असा मार्ग जो तुकाराम महाराजांनी निवडला, जो ज्ञानेश्वर माऊलींनी निवडला, जो ध्येयाचा मार्ग शिवाजी महाराजांनी निवडला, अशा ध्येयाच्याच मार्गाने जायचं आपण बाळ. कारण तूच आहेस माझा ध्येयवादी शिवबा. शिवा, तू नेहमी सत्याच्या मार्गाने जाशील ना? या गावाला, या भूमीला विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी लढशील ना बाळा?
तुझ्या आईला तुला म्हटलं का रामराम म्हण म्हणून, म्हटलं का रामराम म्हण म्हणून. चल. झेंडा इथून काही करून सुटलं पाहिजे. मी पुढे होतोय, मला कव्हर फायर द्या. साहेब कव्हर करणं अवघड आहे. पुढे किती माणसं आहे त्याचा अंदाज नाहीये साहेब. हे बघा सांगतोय ती ऑर्डर पहा, मला कव्हर फायर द्या. मी पुढे होतोय. आपापल्या पोझिशन सोडू नका कोणी. ते कर. नाही सांगणार. असा नाही ऐकणार, नाही सांगणार, असा नाही ऐकणार तू. चव्हाण बेडी लाव त्याला, लाव. दाखव तुला. चल ये ये. दार घडले. ये. असं नाही सुधारणार तुम्ही. मग भाऊजी काय ठरलं काय तुमचं? नाही, माळाच्या मारुतीची जमीन हा. आणि ते गायरान मी तुमच्या कारखान्याला मुळीच देणार नाही. भाऊजी असं काय करताय? अहो बघा, जमलं तर काही झालं तरी गावच्या विकासाचा प्रश्न आहे. गावातल्या 4 लोकांना नोकरी मिळेल आणि आपल्या पाटील बाबांची सुद्धा हीच इच्छा आहे. हो हा. बरं का मामासाहेब, औद्योगिक वसाहत आधीच घोषित झालेली आहे, तेव्हा उगाच घाई कशाला करताय? हां, आणि कारखान्याचंच म्हणाल ना, हा. तर इतर अनेक कारखाने येतीलच की. काय काय तुम्ही फारच रागावता बुवा आमच्यावर. शेवटी काय झालं तरी तुम्ही आमचे भाऊजी. बास, येतो मी. थांबा थांबा, असं करू नका. विचार करा जरा. काय अशी संधी पुन्हा येणे नाही. मामासाहेब, तुमची ती संधी आणि तुमचा संधी साधूपणा तुमच्या पाशीच राहू दे, कळलं ना? येतो मी. दाजी नाही ऐकत भाऊजी. नाही, आता तुम्हाला आधीच सांगितलं होतं, किती झालं तरी सापाचं पिल्लू आहे, केव्हा ना केव्हा तरी डासणारच. नाही, आता मला सांगा, साधी ती आपली पडी गायरान जमीन ती आपल्या मास्को इंडस्ट्रीजला कागदोपत्री मातीमोल भावानं विकायची. अहो करोडो रुपये खिशात घालायचे आणि आयुष्यभर ढेकर देत घरात बसायचं. केवढं सोपं काम. पण नाही हो, आमच्या भाऊजींच्या डोसक्यातच शिरत नाही. हा, आता तुम्हीच त्यांना सरपंच केलं ना. आता काय, आता पुढल्या निवडणुकीत त्यांना पाडावं म्हणलं तर अख्खा गाव त्याच्या बाजूनं. नाही, आता काय करायचं सांगा ना पाटील बाबा, काय करायचं काय? आधीच सांगितलं असतात ना माईन कुठे लावल्यात तर तुमची काही लोक वाचली असतील. आमच्या आता गाड्या आम्ही नीट काढल्यात, पण तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकला नाहीत.
आम्हाला जीवाची पर्वा नसते साहेब. तुमच्यासारखं पगारासाठी आम्ही नोकरी करत नाही. आमच्यासाठी ही क्रांती आहे. क्रांती? निरपराध माणसं मारायची क्रांती आहे तुमची ही? हो, आम्ही आमच्या ध्येयासाठी लढतो. कसलं ध्येय? माणसं मारायची, माणसांना छळायचं हे ध्येय आहे का तुमचं? कधीही पूर्ण होणार नाही ते. जंगलात किडे मुंग्या मारतात ना, तसे ठेचून मारू तुम्हाला. लय सोपं आहे साहेब ते. हातात बंदूक दिली की गल्लीतलं शेंबडं पोर सुद्धा गोळी घालतंय. पण एक सांगतो, खरंच जर मर्दानगी दाखवायची असेल तर आमच्यासारखा लढा. आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढतो. प्रसंगी आमचे आपले जरी समोर आले तरी आडवे करतो. एवढे भावना शून्य होऊन तुम्ही लढू शकाल का? एक तर या नातलगांच्या गर्दीत शत्रू कोण आहे हेच तुम्हाला कळणार नाही. आणि जरी कळलं तरी तुम्हीच मारू शकाल का तुमच्या माणसांना? एवढा मार खाऊन रग गेली नाही तुझी, साल्या हराम्या. पुजारीजी, पुजारीजी, पुजारी. गरीब असलं म्हणून काय आलं? आमची बी इब्रत आहे. आमच्या बायकांच्या इब्रतीवर हात टाकणार सोडणार नाही. हो महाराज, उघडा दार, काढा त्या सरपंचाला बाहेर. ठिचूनच मारतो आज. उगाच मंदिरात रक्तपात नको, काढा त्याला बाहेर. थांबा थांबा, जरा शांत व्हा. हे देवाचं मंदिर आहे. इथे ते आश्रयाला आलेले. आता देवच त्यांचं रक्षण करणार आहे. तुम्ही निघा बरं इथून. उगीच देवा धर्माचं नाव घेऊन एका पाप्याला वाचवू नका. काढा बाहेर त्याला. कोण पापी कोण पुण्यवान हे ठरवणारे तुम्ही कोण? मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत. उद्या याचा सोक्षमोक्ष लावू. अहो, हे ऋषी मुनींचं स्थान आहे. त्यांचे शाप म्हणजे विधीचं विधान. चला जा आता इथून. देवळात गेला म्हणून वाचलाय ते. पुढच्या वेळी बघू, पुढच्या वेळी बघू. चला, चला, उद्या कुठेतरी गावाला ज्या गावासाठी तुम्ही सगळं केलं तेच गाव तुमच्या जीवावर उठलंय. संपलं संपलं सगळं देवा, संपलं. देवा, आता अन्याय आणि न्याय सगळं तूच बघ. या देवाच्या दारात मी एक वेळ प्राण सोडीन, पण पण निराशेची भाषा नाही बोलणार. हे सुद्धा देवाचीच इच्छा. ही कदाचित सुरुवात असेल. याच अगस्ती महाराजांच्या परिसरात एक ना एक दिवस या राक्षसांचा नायनाट नक्की होईल. शिवा, शिवा, माझ्या योद्ध्या. जय हिंद सर. शिवा, पोलीस दलाला अभिमान आहे तुझा. थँक्यू सर. बातमी ऐकून गृहमंत्र्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय तुझं. या कामगिरीवरून फार मोठी जबाबदारी सोपवली तुझ्यावर. ओके सर. त्यासाठी तुला तालुक्याला जावं लागेल. ओके सर. आणि याबरोबरच एक वाईट बातमी सुद्धा आहे. काय सर? तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाहीये. सोयील. काय? हा बोला संभाजीराव, काय म्हणता? नाही नाही, करून टाकू आपण त्याला. काय वय वय. हा, अहो घेऊन येतच नी आपल्या गोडाऊनवर घेऊन या. नको नको पडे सर, नको पडे सर. हा खा. नको पडे साहेब, नको.
आज उपास आहे माझा. पाटील पाटील सरपंच. पाटील पाटील बाबा मी